संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये निकटवर्तीयाचं नाव आल्यानं धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर सोमवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. 100 दिवसात एक विकेट गेलेली आहे, 6 महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं. याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसली. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सुळेंनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याबाबत मात्र तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली. समोर आलेल्या या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी कोणतीही पुष्टी करत नाही. दरम्यान या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय होतं ते आपण ऐकूयात. गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार. आज नाही 3 महिने तुम्हाला कळते 6 महिन्यात आमची विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस. तुम्ही खूप खुश व्हाल आता आधी बोट धरतो सगळीकडे बायकोला पुढे करतो स्वतः तिथे जातच आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल. आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण येतो डरतो सगळीकडे बायको टाकतो आणि बायकोचं मागे लपून टाकतो. अरे म्हणजे तो डक्क्याची चोट ते लढवणार बायकोच्या मागे काय बायको एवढी करतो आणि मी सांगितलं हा बाबा कसा डरतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.